भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणचा तालुक्याचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्हाला पार्टीच्या नेतृत्वाने सांगितलं की पूर्ण ताकदीने निवडणूक लढवायची आहे। 70 वर्षात पहिल्यांदाच असं झालं की अकलूजमध्ये या ठिकाणी मोहिते पाटलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने ताकदीने पॅनल उभा केलं, कमळ चिन्हावरती पॅनल उभा केला। 26+1 अशा पद्धतीचा पॅनल या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती म्हणून शिवसेनेचे 4 उमेदवार आणि बाकी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आम्ही अतिशय ताकदीने या ठिकाणी लढलो। अकलूजच्या जनतेने या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी धनाढ्य असणाऱ्या, संस्थानिक असणाऱ्या, प्रस्थापित असणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात अकलूजच्या जवळजवळ 10,000 मतदारांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचा कौल दिला, जनादेश दिला, आम्हाला मतदान केलं। या सर्व मतदारांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी जर बघितलं तर आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ पूजाताई कोथमिरे यांना जवळजवळ 10,000 मतं अकलूजच्या जनतेने दिले। यानंतर आपण जर बघितलं तर मतांची टक्केवारी जर बघितली तर निवडून जे विजयी उमेदवार नगराध्यक्षाचे झालेले आहेत त्यांना 51% मतं आहेत आणि त्यांच्या विरोधात 49% मतं अकलूजच्या जनतेने दिलेले आहेत। प्रामुख्यानं आपण जर सांगायला गेलो तर भारतीय जनता पार्टीच्या एकट्या कुणाच्याही कुबड्या न घेता अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जवळजवळ 41% मतं पडली। या ठिकाणी आपण जर या निवडणुकीत बघायला गेलो तर 2 आमदार, 1 खासदार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, 2 साखर कारखाने, 3-4 शिक्षण संस्था, हजारो कर्मचारी या ठिकाणी यांच्यासाठी राबत होते। परंतु भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता, महायुतीचा सामान्य कार्यकर्ता इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात त्या ठिकाणी पाय रोवून उभा राहिला आणि कसलंही त्या ठिकाणी संस्थांचं बळ नाही, कारखाने नाही, काही नसताना अकलूज मधल्या जवळजवळ 10,000 लोकांनी आम्हाला मतदान केलं। याच्यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे 4 नगरसेवक निवडून आले। महेश शिंदे सारखा एक चळवळीतला कार्यकर्ता अकलूजचा आवाज बनून, विरोधी पक्षाचा आवाज बनून त्या सभागृहामध्ये असणारा एक सामान्य रिक्षा चालक असणाऱ्या संतोष वाघमोडे यांच्या पत्नी सौ दीपाली वाघमोडे या ठिकाणी आमच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्यात। त्याचबरोबर आमचा दलित चळवळीतला कार्यकर्ता, अतिशय सामान्य परिवारातून आलेला बौद्ध समाजातला कार्यकर्ता, कसलंही राजकीय पाठबळ नाही, आयुष्यभरामध्ये कुठलीही निवडणूक लढली नाही, परंतु जनतेची कामं करणारा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हॉस्टेलसाठी संघर्ष करणारा राहुल लोंढे सारखा एक चळवळीतला कार्यकर्ता या ठिकाणी निवडून आला। त्याचबरोबर माळी समाजातून असणारं एक चांगलं नाव जयश्रीताई एकतपुरे याही या ठिकाणी 13 नंबर वार्ड मधून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या। या सगळ्या निवडणुकीचं जर आम्ही चिंतन केलं तर इथल्या असणाऱ्या प्रस्थापितांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दमछाक केली। या ठिकाणी कुठलंही राजकीय पाठबळ जर बघितलं तर आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी इतकी मोठी संख्या नव्हती, परंतु गेली 70 वर्ष यांचं राज्य आहे, 70 वर्ष एक हाती असणारी यांची ग्रामपंचायत, इथली असणारी व्यवस्था, त्याच्या विरोधात आम्ही लढत होतो। त्यामुळं आमचे या निवडणुकीमध्ये 3 उमेदवार आमचे अतिशय काठावर गेलेत। आमचे गिरिराज माने पाटील 30-35 मतांनी पडलेले आहेत। आमचे 20 मतांनी असणारा सागर धोत्रेताई जे आहेत त्यांचा पराभव झालाय। आमचा बाबा गायकवाड सारखा एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी काही मतावर गेलेला आहे। असे 5-6 उमेदवार अतिशय अल्प मताने आमचे त्या ठिकाणी पराभूत झालेत। त्यामुळं नैतिक विजय आमचा आहे असं आम्ही त्या प्रभागामध्ये मानतो। आपण जर बघितलं तर एकंदरीतच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटू नयेत म्हणून काही गुंडांना हाताला धरून धमक्या दिल्या। आमचे उमेदवार आम्हाला काही प्रमाणात निवडणुकीच्या तोंडावर बदलावे लागले, कारण यांनी धमक्या दिल्या। लोकांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्याचा यांनी एक अतिशय किळसवाना प्रकार केला। एकंदरीत कुणालाही सोबत न घेता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे 26 पैकी 22 उमेदवार आणि शिवसेनेचे 4 उमेदवार असे शिवसेना, भाजपा, महायुती म्हणून अकलूज मधल्या जवळजवळ 10,000 मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। एक सक्षम आणि अतिशय आक्रमक, अतिशय अभ्यासूपणे विरोधी पक्ष म्हणून इथं ज्यांची सत्ता आली आहे त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या इथल्या जनतेच्या विरोधात त्यांनी जर काही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला, कुणावर जर अन्याय केले, तर एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आमचे हे 4 शिलेदार
या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ताकदीने यांच्या विरोधात लढतील. ही सुरुवात आहे. 70 वर्षात पहिल्यांदा या ठिकाणी यांच्या विरोधात कुणीतरी पॅनल उभा केलाय. आमची अचिव्हमेंट काय आहे? यांना अकलूजच्या गल्लीबोळात फिरावं लागलं. आमची अचिव्हमेंट काय? या ठिकाणी यांना या निवडणुकीमध्ये कधीच नाही, तुम्ही पत्रकार याला साक्षीदार आहात, कधी नाही ते मोहिते पाटलांना अकलूजमध्ये निवडणुकीमध्ये पैसे वाटावे लागले, मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च करावे लागले, लोकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं आमिष दाखवावं लागलं, तरी सुद्धा अकलूज मधल्या जवळजवळ 10,000 नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजाताई कोथमिरे यांना मतदान केलं. त्यामुळं एकंदरीतच आपण जर बघितलं तर ही निवडणूक आमच्यासाठी जरी पराभव असला तर नैतिक विजय आमचा झालेला आहे, समोरच्यांचा नैतिक पराभव झालेला आहे. त्यामुळं 27-0 होईल, भाजपचं एक सुद्धा निवडून येणार नाही. परंतु अशा पद्धतीच्या वल्गनांना अकलूजच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे. आम्ही आमचा हा नैतिक विजय समजतो. अकलूजच्या जनतेने जो काही जनादेश दिलेला आहे तो आम्ही अतिशय विनम्रपणे स्वीकारतो. येत्या 5 वर्षामध्ये त्यांना जनतेने निवडून दिलाय. बघू अकलूजचा विकास किती करतायत, त्यांच्या विकास कामाला आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु अकलूजच्या जनतेवर जर कोणी अन्याय केले, काल राऊतनगर मधले एका कार्यकर्त्याने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम केलं म्हणून त्याच्या दारात जाऊन दगड टाकले, त्याच्या घराच्या समोर त्या तोफा त्याच्या घराच्या तोंडाकडे करून उडवल्या. अशा पद्धतीचं राजकारण येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. परंतु यांच्या विकृत व्यवस्थेच्या विरोधात आम्ही ताकदीने लढू. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाच्या आधारे लोकशाही मार्गाने यांनी जर कोणावर अन्याय केले, गोरगरिबाला जर छळलं तर यांच्या विरोधात संघर्ष करू. अकलूजच्या जनतेने यांना निवडून दिलंय, हे कशा पद्धतीने विकास करतायत आम्ही बघू आणि पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने या ठिकाणी अकलूजमध्ये आम्ही निवडणुका लढवू, इथल्या जनतेसाठी लढू. लवकरच अकलूज शहरामध्ये भव्य भारतीय जनता पार्टीचं कार्यालय त्या ठिकाणी आम्ही सुरू करतोय आणि रोज जनतेसाठी आम्ही इथं उपस्थित राहू. आमचे पूर्ण टीम या ठिकाणी सर्व नगरसेवक सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही जनतेमध्ये जाऊ. अकलूजची निवडणूक याचं जर एका वाक्यात जर वर्णन करायचं असेल तर मोहिते पाटलांचा विजय म्हणजे समोरचा विरोधकांचा विजय म्हणजे त्या ठिकाणी एखादं पेशंट ICU मध्ये असतं, ICU मधून ते जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होतं, त्यानंतर त्याची थोडंसं त्यांना बरं वाटतं. मुळात यांचा विजय हा ICU मधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट झालेला विजय, हे आमची एका वाक्यामधली भूमिका असेल. परंतु या ठिकाणी अकलूजच्या जनतेने दिलेला जो जनादेश आहे तो अतिशय विनम्रपणे आम्ही स्वीकारतो. अकलूजच्या जनतेचे हात जोडून धन्यवाद व्यक्त करतो. आमचे 4 शिलेदार या ठिकाणी अकलूज मधल्या 13 वॉर्डवर लक्ष ठेवतील, इथल्या जनतेचे प्रश्न उचलतील. अकलूज मधल्या एकाही व्यक्तीला बांधकाम परवान्यासाठी पैसे द्यावा लागणार नाहीत, याच्यासाठी हे 4 कार्यकर्ते त्या ठिकाणी जीवाचं रान करतील, जनतेसाठी लढतील. अकलूजमध्ये कोणाचीही जमीन डापली जाणार नाही, त्याच्या विरोधात आंदोलन करतील. आम्ही पूर्ण ताकदीने माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी या 4 कार्यकर्त्याच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहील. मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. या निवडणुकीमध्ये ही कार्यकर्त्याची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, त्यामुळेच आम्ही ताकदीने लढू शकलो. पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम केलं. या सगळ्या नेतृत्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पूर्ण ताकदीने लढेल, एवढाच विश्वास मी अकलूजच्या जनतेला देतो. जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरे आणि तालुक्यामध्ये तुम्ही ऑपरेशन लोटसला राबवलं, पण त्याला हवा तेवढा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्याचं तुम्ही 2 भाव कमी पडलायत का कुठं? नाही, मुळात माळशिरस तालुक्यामध्ये तुम्ही पत्रकारिता इतके वर्ष झालं करता, माळशिरस अकलूजमध्ये कधी इतके मतं मोहिते पाटलाच्या विरोधात गेले होते का, याचा आपण विचार करा. आमची अचिव्हमेंट आहे. 10,000 मतं जवळजवळ अकलूजच्या जनतेने आम्हाला दिले मोहिते पाटलाच्या विरोधात. आमचे उमेदवार 4 उमेदवार 25, 50, 30 मतांनी पडले. या ठिकाणी आपण एक स्वीकारावंच लागेल आपल्याला पत्रकार म्हणून की मोहिते पाटलांची ताकद, इथले असणारे कारखाने, इथले शिक्षण संस्थेतले कर्मचारी ज्या पद्धतीने वापरले जातात, ज्या पद्धतीने इथल्या लोकांना टॉर्चर केलं जातं, त्यामुळं हा त्या ठिकाणी निकाल आहे. परंतु ठीक आहे, आम्ही कमी पडलो, आम्ही कुठं ना कुठं कमी पडलो, आम्ही आमचा पराभव विनम्रपणे स्वीकारतोय आणि येत्या काळामध्ये त्या ठिकाणी चांगलं काम करून अकलूजच्या जनतेसाठी सेवा करण्याचं काम आम्ही करू. त्याचं त्यांना एकच उत्तर असेल, दम है कितना दमन में तेरे, देख लिया है देखेंगे, कदम कदम पर लड़ेंगे, लड़े हैं तुमसे, कदम कदम पर लड़ेंगे तुमसे.
पराभव हा अनेक मोठमोठ्या लोकांचा झाला आहे. विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री असताना आदरणीय विजयदादांचा पंढरपूरच्या लोकांनी 40,000 मतांनी त्या ठिकाणी भारत नाना भालकेंनी पराभव केला. मग आम्ही म्हणायचं का पंढरपूरच्या लोकांनी अकलूजचं पार्सल इकडे पाठवलं? आदरणीय सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांचा पराभव शामराव पाटलांनी 1977 ला केला. त्यामुळं पाने उलटल्यानंतर बरंच काही निघतं. त्यामुळं येत्या अकलूजच्या जनतेने, माळशिरस तालुक्यातल्या जनतेने यांच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर दिलेले आहे. त्यामुळं आता आम्ही म्हणायचं का भारत नाना भालकेंनी यांचं अकलूजचं पार्सल 40,000 मतांनी हरवून या ठिकाणी अकलूजला पाठवून दिलं. पराभव असतो. त्यामुळे पराभव झाल्यानंतर खचू नये आणि विजय झाल्यानंतर माजू नये मोहिते हे पाटील मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं चिंतन करावं. 2009ला त्या ठिकाणी अकलूजचं पार्सल पंढरपूरने अकलूजला पाठवलं होतं. हेही त्यांनी लक्षात ठेवावं आणि भारत नाना भालकेंचा रोज फोटो बघावा. मग पार्सल कसं आलं तर त्यांच्या लक्षात येईल. येणारा काळ या सगळ्या गोष्टीला उत्तर असेल. आमच्यासोबत सर्वांनी यावं असा आमचा प्रयत्न असतो. परंतु शेवटी भारतीय जनता पार्टी एक ताकदीचा पक्ष माळशिरस तालुक्यात आहे. आम्ही या तालुक्यामध्ये या ठिकाणी एक मोहिते पाटील विरोधात एक चांगला पर्याय म्हणून इथल्या जनतेने आम्हाला निवडलेला आहे. त्यामुळे चर्चा होतील. तिसरी आघाडी, चौथी आघाडी याचे सगळे फुगे फुटलेले, त्याबद्दल न बोललेलं बरं आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणच्या नगरपंचायत नगर परिषद आम्ही वर्चस्व मिळवलं असं स्टेटमेंट आहे त्यांचं. याबद्दल काय म्हणतात? आता मोहिते पाटील तुतारीचे खासदार आहेत. तुतारीची किती ठिकाणी माढा लोकसभेमध्ये सत्ता आली. मसवडमध्ये तुतारीचं 21-0 करून टाकलं जयाभाऊने. त्या ठिकाणी फलटणमध्ये रणजितदादा नाईक निंबाळकरांचे नगराध्यक्ष निवडून आले आणि समोर 22 उमेदवार निवडून म्हणजे नगरसेवक आणि हे म्हणून 23 निवडून आले. करमाळ्यामध्ये काय झालं? करमाळ्यामध्ये त्या ठिकाणी मोहिते पाटील तिथं समोरच्या उमेदवाराकडून प्रचाराला गेले होते. परंतु तिथं त्या ठिकाणी मोहिते पाटलांचा उमेदवार पडला आणि अपक्ष उमेदवार निवडून आला. आपण कुर्डवाडीमध्ये बघा, आपण मैंदर्गी असेल किंवा अक्कलकोट असेल या भागामध्ये नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या. पंढरपूरमध्ये ज्या भारत नाना भालकेंनी यांचा पराभव केला होता त्यांच्या सुनबाई निवडून आल्या. त्या काही मोहिते पाटलांच्या थोड्यात. त्यानंतर आपलं मंगळवेढामध्ये जर बघितलं तर तिथली स्थानिक आघाडी आहे. त्यामुळे यंत्रणा काय आहे की कुणाचा विजय झाला की तो आमच्यामुळे झाला अशा पद्धतीने छाती वाढवायची सवय आहे. म्हणजे आता मोहिते पाटील फक्त जिल्ह्यापुरते नाही, तालुक्यापुरते नाही, फक्त अकलूजपुरते राहिले. नाही, याचं उत्तर आपल्याला दिसलंय. तुतारी कुठेही निवडून आलेली नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या तरी 3-4 नगरपालिका निवडून आल्या. शिवसेनेच्याही त्या ठिकाणी सांगोला असेल, मोहोळ असेल किंवा बाकी काही ठिकाणी शिंदे सेनेचे नगराध्यक्ष निवडून आले शिवसेनेचे. त्यामुळं एकंदरीत जर आपण बघितलं तर पवार साहेबांची राष्ट्रवादी जिल्ह्यातून संपून टाकायचं यशस्वी प्रयत्न धैर्यशील मोहिते पाटलांनी केले आणि त्यामुळं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी तुतारी आली आणि तिथेही 10,000 मतं भारतीय जनता पार्टीने घेतलेली. मला सकाळी कळलं की खासदारांनी एका प्रभाग क्रमांक 2 मध्ये एका महिलेला दम दिला होता आणि जे जामतेराजे म्हणून घेतात त्यांनी एका महिलेची गचांडी पकडली. ही बातमी सकाळी कळली. तर त्याबद्दल त्यांच्या गुंडगिरीबद्दल नाही, याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही ऍक्च्युली. परंतु अशा पद्धतीने महिलांवरती हात टाकणं, दम देणं हे काय मर्दुमकीचे लक्षण नाही आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये अकलूजची जनता बघेल यांनी कशा पद्धतीने केलंय. त्यामुळं आम्ही ताकदीने लढू, कुणावर अन्याय होऊ देणार नाही. आमचे 4 नगरसेवक पूर्ण ताकदीने यांच्या विरोधात लढतील.